नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः. आता सर्वत्र देशभरात गणपती उत्सव सुरू आहे. आपण गणपतीला रोज दुर्वा वाहतो. तर गणपतीला वाहिलेल्या दुर्वांचा आपण अशा प्रकारे उपयोग केला तर आर्थिक भरभराट होईल. आपण पूजा झाल्यावर सर्व साहित्य अनेक जण काय करतात, पाण्यात सोडून देतात. पण आपण तसे न करता आपण ज्या पूजेमध्ये गणपतीच्या पूजनात आपण ज्या दुर्वा वाहतो त्या आपण एका विशिष्ट जागी ठेवल्या तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वांना खूप महत्त्व आहे. दुर्वांशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते. श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते. शास्त्रामध्ये दुर्वांशी संबंधित काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने अनेक समस्या दूर होतील. तर आज आपण जाणून घेऊया दुर्वांचे काही उपाय. गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये आपण फुले अर्पण करतो. अष्टगंध, गुलाल, दुर्वा आणि इतर पाने, फुले असे विविध स्वरूपांचे साहित्य आपण वापरतो. यामध्ये दुर्वा या गणपती बाप्पाला खूप प्रिय आहेत. पूजा झाल्यावर सर्व साहित्य आपण पाण्यात सोडून देतो. पण असे न करता आपण त्याला एका विशिष्ट जागी ठेवल्या तर आपल्याला खूप फायदा होईल. गणपतीला आपण ताज्या दुर्वा अर्पण करतो आणि ज्या कालच्या म्हणजे ज्या जुन्या शिळ्या झालेल्या दुर्वा असतात त्या पाण्यात सोडून न देता मात्र आपण ह्या दुर्वा आपल्या घरातील एका ठिकाणी अवश्य ठेवा. तो आपल्याला गणपतीचा आशीर्वाद समजून त्या दुर्वा आपण घरातच ठेवा. पूजेत वाहिलेल्या दुर्वा आपल्या तिजोरीत किंवा दुकानात किंवा ऑफिसमध्ये आपण ठेवू शकता. यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी कमी होतील. आर्थिक समस्यांचे निराकरण होऊ शकते. आपल्यावर येणारी संकटे कमी होतील. विविध अडचणी टळू शकतील. घरात आनंदी वातावरण राहील. हा छोटासा उपाय आपण करून पाहू शकतात. इतर उपाय कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण 5 दुर्वांमध्ये 11 गाठी घालून भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीला अर्पण करावे. असे मानले जाते की असे केल्याने पैशांशी संबंधित समस्या लवकर दूर होतात. कोणतेही काम समजा दीर्घ काळापासून आपलं पूर्ण होत नसेल तर गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्याची पेस्ट बनवायची आणि त्याचा टिळा आपल्या कपाळावर लावायचा. असे केल्याने आपली इच्छा लवकर पूर्ण होते. कुटुंबामध्ये सौख्य टिकून राहते आणि घरातील सुख शांती भंग होऊ नये यासाठी बुधवारी गाईला दुर्वांचा हिरवा चारा घास खाऊ घालणे शुभ मानले जाते. पुढचा उपाय, बुधवारी गणपतीला 11 किंवा 21 दुर्वा अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते. आता गणपती उत्सव सुरू आहे तर बुधवारी आपण गणपतीला 21 दुर्वा आणि किंवा 11 दुर्वा अर्पण करायचे आहे. असे केल्याने धनाची प्राप्ती होते. लक्षात ठेवा की दुर्वा नेहमी जोडीने अर्पण कराव्या आणि रोज आपण ज्या गणपतीला दुर्वा अर्पण करतो त्या दुर्वा आपण आपल्या तिजोरीत ठेवू शकतात. आणि बुधवारी आपण नक्की हा उपाय करून बघा. 21 किंवा 11 दुर्वा आपण गणपतीला अर्पण करायचे आहे आणि गणपतीला आपल्या प्रार्थना करायची आहे की आमचे विघ्न संकट सर्व दूर करून आमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त व्हावा, अशी रोज गणपतीला प्रार्थना करायची. तरी माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम गणगणपते असं लिहा. ओम गणगणपते नमः. श्री स्वामी समर्थ.